सुरमई ट्राय करतो. 5 ऑगस्टपासून हे हॉटेल चालू केलं. अच्छा, तर हे गारवा नाव कसं काय आपल्याला सुचलं? गारवा नाव या उद्देशाने सुचलं की या पूर्ण जाळ बी निघेल का, जाळ वगैरे ते करतात. नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. हॉटेल गारवाला चाललो आहे. हॉटेल गारवामध्ये त्या ठिकाणी कशी कंडिशन गार आहे की कशी आहे ते बघूया. आणि तिथं जाऊन अक्षरशः आपण तिथं ते आता हॉटेल नवीनच चालू झालं आहे सध्याला, तर झाले एक 2-3 महिने तरी. तर तिथं रेट वगैरे चांगला आहे. मी आता नॉर्मल हॉटेल दिसलं म्हणून तिथून जाऊन आलो, मेनू कार्ड वगैरे तपासून आलो आणि आज चाललो टेस्ट करायला त्यांची. आणि टेस्ट कशा प्रकारचे आहे काय. आणि हे हॉटेल गारवा जे आहे ते इथंच आपला कोण या ठिकाणी आहे, म्हणजे आपल्या इथून 1 ते 1.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. आणि तिकडे जाऊन आपण टेस्ट वगैरे कशा आहे आणि त्याची क्वालिटी क्वांटिटी वगैरे सगळ्या गोष्टी कशा आहेत ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि हॉटेल कसं आहे एक्झॅक्टली ते तुम्हाला पाहायला मिळेल. आपण जे चाललेलो आहे ते यांच्या अध्यक्षतेखाली चाललेलो आहे. हे आहेत यांची ओळख ही स्वतःच सांगतील. ओके, तर यांच्याशी थोडंसं आपण वार्ता करूया. चल. नमस्कार, मी निवृत्ती खताळ सर, फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष. आणि माझा मुंबईला येण्याचा योग काल आलेला आहे. आणि दाजींच्या आग्रहाखातीर आज एका हॉटेलच्या ठिकाणी आस्वाद घेण्यासाठी आम्ही सर्व फॅमिली चाललेलो आहोत. आणि त्या ठिकाणची कशी क्वालिटी आहे, काय क्वालिटी आहे, व्हिडिओमधून तुम्हाला समजेलच. धन्यवाद. मित्रांनो, बघू शकता आपण फायनली हॉटेल गारवा या ठिकाणी पोहोचलेलो आहे. हा बघा गारव्याचा बोर्ड आहे आणि ह्या लोकेशनची आयडिया देतो. हा जो आहे तो पनवेलहून रोड येतो आणि इकडे जो आहे तो आपला खोपोली रोड आहे, बरोबर ना. इकडे खोपोली रोड आहे आणि हा पनवेलवरून येतो. आणि हॉटेल गारवा ह्या साईडला आहे. आणि याच्या साईडला जो आहे तो क्रेझी बॉय म्हणून एक हॉटेल आहे. तिकडे काय हे असतं ते थोडंसं हे आहे, बार वगैरे आहे. आणि इकडे दिशा हॉटेल वगैरे आहे. तर याच्या इथेच हॉटेल आपलं हे गारवा आहे. आणि या ठिकाणी आता सध्या पोहोचलो आहे. तर आता दाजी चला जाऊया आता आपण बघूया. मस्त लाइटिंग यांनी केलेली आहे, सजावट. मस्त बसायची सोय केलेली यांनी. बसायची मध्ये नॉर्मल फॅमिलीसाठी वगैरे बसू शकतो. आणि दुसरी बसायची सोय मागच्या साईडला असू शकते बहुतेक. इथं बघू शकता मस्त कोंबड्या वगैरे इथे मस्त ठेवल्या त्यांनी. इथल्या मस्त ताज्या ताज्या कोंबड्या उचलायच्या आणि मस्त कटिंग बिटिंग करून उचलून मस्त कापायचा आणि कार्यक्रम चालू. हे बघू शकता हॉटेल गारवा. बसायची अशा प्रकारची यांची व्यवस्था आहे. चला, कुठे बसायचं आपण? हे आमच्या दाजींचं चाललेलं आहे हँडवॉश. इकडे बघू शकता, इकडे पण यांची एकदम मचान टाईप आहे. इकडे थाळी केली आम्ही, एक पापलेट थाळी आणि आपले एक व्हेज मशरूम म्हणून एक केलेलं आहे ऑर्डर. आणि ते सध्या आता ऑर्डर घेऊन येतात आपले. तर बघूया आपण ऑर्डर वगैरे त्यांची. आणि मसाला पापड केला आम्ही स्टार्टरसाठी, बघूया आपण. ओके. बघू शकता फ्रेश चिकन आहे. मस्त बाहेरच यांचं टुरकुल आहे, तिथून कोंबड्या कापून इथे डायरेक्ट
मित्रांनो, आज आपण या गारवे हॉटेल या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांच्या ओनर आहेत. त्यांच्याशी थोडासा आपण संवाद साधणार आहे की हे हॉटेल कधीपासून चालू झालं वगैरे काय. नमस्कार. नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे. धन्यवाद. तर हे तुमचं गारवा हॉटेल हे कधीपासून सुरू आहे? आम्ही यावर्षीच 5 ऑगस्टपासून हे हॉटेल चालू केलं. अच्छा. तर हे गारवा नाव कसं काय आपल्याला सुचलं? गारवा नाव या उद्देशाने सुचलं की या पूर्ण तुम्ही पाहू शकता पूर्ण भागामध्ये अच्छा निसर्गाचं सानिध्य आहे. येस, बरोबर. बाजूला लेक तलाव आहे. बरोबर. आणि पूर्णपणे निसर्गाचं सानिध्य असल्यामुळं इथे नेहमी उन्हाळी थंडावा जाणवतो, म्हणून थंडावाच्या उद्देशाने आम्ही गारवा हे नाव ठेवलं. येस, डेफिनेटली. कारण की सर मी इथं आल्यापासून मला पण इथं गारवा वाटतच आहे. तर खूप छान असं तुमचं हॉटेल आहे. तर मी विचार केला की हा तुमचं थोडंसं यूट्यूबवर टाकूया आपण. आणि हे साधारणतः हॉटेल 3 महिने झालं सुरू केलं. कसा रिस्पॉन्स कसा आहे आपल्याला? रिस्पॉन्स खूप चांगला आहे. स्पेशली लोक मच्छी, अच्छा, मटण आणि चिकनचे काही पदार्थ हे खाण्यासाठी लोक आवर्जून येतात. येस. आणि हे आपले स्पेशली आगरी पद्धतीनेच हे केलं. हो, आणि आगरी कोळी पद्धतीनेच आपण हे करतो आणि आगरी कोळी पद्धतीनेच आपण मसाले बनवतो आणि त्या पद्धतीनेच आपण हे पदार्थ बनवले जातात. येस. आणि हे तुम्ही मसाले वगैरे वापरता हे आपले एकदम घरगुती सिक्रेट मसाले? सिक्रेट आहे आपलं. घरगुती पद्धतीचे मसाले आम्ही घरी बनवतो. अच्छा. ते याच्यामध्ये वापरले जातात. ठीक आहे. तर आपलं नाव मला सांगा परत एकदा. माझं नाव राहुल घरात. येस. मी कोणमध्येच राहणार आहे आणि या व्यवसायामध्ये मी नवीनच उतरलेला आहे. अच्छा. माझे पार्टनर आहेत, त्यांचं एक कर्नाळा हॉटेल आहे. अच्छा. त्यांना मी ते आणि मी दोघं जण या पार्टनरशिपमध्ये इथे धंदा. अच्छा. त्यांच्या एक्सपिरियन्समुळं मी या धंद्यामध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही आता उतरला. पण खूप छान वाटतं आपला मराठी माणूस ह्या धंद्यामध्ये उतरतो आणि पुढे जातो. तर ठीक आहे, धन्यवाद सर तुमचा. आणि आपण किचन आपण यांचं बघून घेणार आहे. किचन वगैरे कसं आहे आणि कसं मच्छी वगैरे बनली जाते हे आपण थोडं जाणून घेणार आहे. तर चला. यांची मटण थाळी बघू शकतो आपण. याच्यामध्ये यांनी इथे मटन ग्रेव्ही दिलेलं आहे. इथे मटन सुक्कं मटणाचा इथे रस्सा आहे. इकडे सालाड, इकडे राईस आणि इकडे पापड आणि ही आपली तांदळाची भाकरी दिलेली आहे. कभी से कटिंग कर रहे हैं आप? अभी आया। अच्छा, नहीं एक्सपीरियंस कितना है आपको कटिंग करने का? खाता हो गया। नहीं, पहले से कभी से कटिंग करना सीख गए क्या? अभी जस्ट सीखा? हाँ, पहले करता था, बहुत पहले करता था। अच्छा. बाबू गेला तो नहीं। यांचं इकडे बघू शकता. मस्त इकडे तांदळाच्या भाकऱ्या गरम करण्याची आयडिया बघू शकता यांची कशी आहे. गरम करने का ये टेक्नोलॉजी है क्या? अच्छा है. ये भट्टी है ना अपना? तर क्या क्या लिया इसमें दोस्त? हल्दी है, हाँ, गरम मसाला है, अच्छा, धनिया पाउडर है, नमक है, अच्छा. मिर्ची है चिली पे। सुरमई बघू शकता मोठी. याच्यामध्ये ह्या दादा हळद आहे, आगरी मसाला आहे, धनिया आहे आणि गरम मसाला एवढं सगळं आहे याच्यामध्ये. आणि हे आता इथं फ्राय करायला घेणार आहेत. ठीक आहे. ये प्रॉन तवा, पापलेट तवा. अच्छा. अगर सुरमई जाएगा? हाँ, सुरमई पापलेट. अच्छा, सुरमई और पापलेट इधर फ्राई हो जाएगा. हो, आलं. हे पापलेट फ्राय आणि सुरमई फ्राय चालू. बघू शकता इथे पापलेट आणि सुरमई फ्राय चाललेलं आहे. मस्त असं पद्धती शिकला आहे इथं.
साधारणतः 10 मिनटं ठेवले आम्ही मॅरिनेट करून. त्याच्यानंतर हे खायला घेतलेलं आहे. आमची चर्चा चाललेली आहे स्टेटस विषयी. म्हणजे 9:45 1 तास झाला कंप्लीट 1 तास झाला. एका तासामध्ये किती व्ह्यूज आल्या? सेकंद एका तासामध्ये एक लाईव्ह दाखवतो मला. दाखवा किती आल्या. शेअर करा. 278 एका तासामध्ये. अरे वा. एका तासात 278. ये है खटासर की पावर. इसको मत बोलिए आप. 1000च्या वरती. वैतकलेले बायको. इकडं बघ श्री, इकडं बघ. सॉरी, मसाला पापड आलाय आपला बघा. आता एकावरती आम्ही तिघे तुटून पडणार आहे. तिघे जण तुटून पडणार आहे एका मसाला. पापलेट थाळी. पापलेट बघू शकता आपल्या इथं आलेलं आहे. पापलेट मस्त सजवून. इथे आपली सुरमई आलेली आहे. मस्त सजवलेली आहे सासनं. कांदे, गाजर, काकडी वगैरे मस्त. आणि वरून कढीपत्ता, लिंबू, कोथिंबीर बघू. काकड्यासाठी गाजर घेऊन खाते केळी खाण्यासाठी. ठीक आहे तू कशी करते? ठीक आहे का? सॅलडवर जोर लावला त्याच्याला. ठीक आहे. मित्रांनो इथं आलेलं आहे आपलं मशरूम आलेलं आहे आणि ते भाकरी आलेले. तर दाजी आपले ट्राय करणार आहे. दाजी ट्राय करताय ना मशरूम? तर भाकरी नाही खाता दाजी? रोटी रोटी रोटी. बरं ठीक. तर मित्रांनो आता हे आपली सुरमई आलेली आहे. तर बाय द वे हे खाल्लेली आमच्या छोटीने खाल्लेली आहे. तर ट्राय करतो मी सध्या आणि तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे ते. मस्त मोठी आणि लुसलुसीची सुरमई आहे. सुरमई ट्राय करतो. मस्त आहे. टेस्ट छान आहे. अगदी खूप छान आहे सुरमई. मस्त आहे. मशरूम ट्राय करतात दाजी. आहे क्वालिटी चांगली छान आहे. आहे ना? किती? दुसरा घास टेस्ट करतोय. हां. आणि सांगा कसं आहे. खूप स्वादिष्ट वाटतंय. हां. 5 पैकी 5 द्यायला काय हरकत नाही. मित्र हो, मी आता पापलेट ट्राय करतोय. पापलेट इथं आपले पापलेट थाळी आले. इकडे पापलेट आहे, इकडे कोळंबीचा रस्सा आहे, हे रोटी आहे, हा राईस आहे. तर आपण बघूया आता कोळंबीचा रस्सा कशापैकी आहे यांचा. छान आहे. आणि हे इथं वेगळा रस्सा दिला नाही, तोच आहे बहुतेक. कारण आपलं ऑलमोस्ट जेवण संपत आलेलं आहे आणि आता मस्त स्प्रायडवरती ताव मारतोय आणि स्प्रायडवरती ताव मारूया. थोडंसं स्प्राईड म्हटलं घ्यावं म्हणतोय. स्प्राईडच आहे, नक्की बघून घ्या हे तुम्ही. दुसरं काही नाही आहे.
छान 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 कर छान. तर मित्रांनो फायनली आपण जेवण करून घरी आलेलो आहे आणि जेवणाची क्वालिटी एकदम चांगली म्हणजे एकदम खूप छान होती आणि मस्त होतं. ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओच्या अपडेट आपल्याला भेटत राहतील आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. ओके, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. ओके, थँक्यू.